दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकतंच आपल्याला जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचं दिनांक 17/11/25 हे पत्र प्राप्त झालेलं आहे. सगळ्या विभागांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. विषय आहे नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सामूहिक शपथ घेणे व दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करणे बाबत. ही 17 तारखेची VC झालेली आहे. संदर्भ दिला आहे माननीय उपसचिव सामाजिक न्याय यांचे VC निर्देश दिनांक 17/11/25 आणि त्यानुसार आपल्याला सांगितलेलं आहे की एक शपथ जी आहे ती घ्यायची आहे. आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हेच प्रमाणपत्र आपण कसं मिळवणार आहोत. जरी आपल्याजवळ ती लिंक नसेल, तो मेसेज जर डिलीट झाला असेल तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. इथे क्रोम ब्राउझरवरती आल्यावरती आपण इंग्रजी किंवा मराठीतून नशामुक्ती भारत अभियान टाईप करूयात. इंग्रजीमधून बघूयात आधी आपण. एवढा शब्द टाकल्याबरोबरती नशामुक्त भारत ही लिंक येईल, त्याला आपल्याला सर्च करायचं आहे आणि इथे पहिले जी लिंक येत आहे निळ्यामध्ये नशामुक्त भारत अभियान, यावरती आपण क्लिक करू शकतो किंवा मराठीतून आपण टाईप करू शकतो नशामुक्त भारत अभियान सर्टिफिकेशन. आधी इथं आलेलं आहे बघा आणि इथे आपल्याला पहिलीच लिंक आलेली आहे टेक अ प्लेज, यावरती आपण क्लिक करू शकतो. इथे अशा पद्धतीने होम पेज येईल आणि एक पॉपअप विंडोसारखा एक मेसेज येईल. त्या अभियानाबद्दल थोडक्यात माहिती आहे. अभियानाचे जे गोल आहेत ते इथे दिलेले आहेत. त्यानंतर इथं खाली चेकबॉक्स इथे बघा आय टेक अ प्लेज, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्यांचं जे होम पेज आहे ते दिसते वरती, इथे बघा टेक अ ई प्लेज. त्यानंतर इथे बघा त्याला स्क्रॉल केल्यानंतर आजचे जे आहेत ते 5156 हा व्हिडिओ बनेपर्यंत लोकांनी शपथ घेतलेली आहे. हिंदीमध्ये आहे, खाली इंग्रजीमध्ये आहे. हे आपल्याला शपथ वाचून घ्यायची आहे. जे काही दिलेलं आहे ते आपल्या शाळेसाठी आपण याचा स्क्रीनशॉट काढू शकतो. त्यानंतर टेक अ प्लेज हे खाली आपल्याला एक बटन दिसेल, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती इथे विचारली जाणार आहे. पहिलं आहे आपलं नाव, त्यानंतर आपलं वय, जेंडर, स्टेट येथील सगळ्या डिस्ट्रिक्ट येईल, आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि ईमेल पण टाकायचा आहे. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या रेड स्टारमध्ये आहेत, त्याच्यामुळे ह्या आवश्यक आहेत. त्यानंतर कॅप्चा टाकून आपल्याला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जर शाळेचं प्रमाणपत्र हवं असेल तर इथे आपण आपल्या नावाच्या ऐवजी आपल्या शाळेचं सुद्धा नाव टाकू शकतो आणि शाळेसाठी सुद्धा हे प्रमाणपत्र आपण आपल्या संग्रही ठेवू शकतो. इथे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा आपल्याला पॉपअप विंडो येईल की युअर प्लेज सर्टिफिकेट हॅज बीन जनरेटेड आणि सक्सेस म्हणून हा मेसेज आलेला आहे. इथे आपल्याला क्लोज करू शकतो आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीनं हे जे प्रमाणपत्र आहे ते आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतर इथे आपण हे डाउनलोड सर्टिफिकेटवरती क्लिक करू शकतो आहे. आपल्या इंटरनल स्टोअरला ते डाउनलोड होणार आहे. आपलं नेट कसं चालतं त्यानुसार वेळ घेईल आणि अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट आपल्या इंटरनल स्टोअरला इथे आपल्याला हे सर्टिफिकेट दिसेल. जर आपल्याला यदाकदाचित इंटरनल स्टोरेजला काही अडचण आली तर इथे आपल्याला परत होम पेजवरती यायचं आहे. टेक अ प्लेजच्या खाली इथे बघा प्रमाणपत्र अपने ईमेल पर भेजे, यावरती आपण क्लिक करू शकतो. इथं आपण आपला मेल ID टाकू शकतो आणि सबमिट या बटनावरती क्लिक करू शकतो. आपल्या मेल ID वरती सुद्धा हे प्रमाणपत्र पाठवलं जाईल. थोडा वेळ घेईल ते आपलं. त्यानंतर इथे आपल्याला पॉपअप विंडो येते की युअर प्लेस सर्टिफिकेट हॅज बीन सेंड टू युअर ईमेल ॲड्रेस ॲज ॲन अटॅचमेंट. डाउनलोड सर्टिफिकेट पुन्हा एकदा डाउनलोड करता येईल किंवा ही टॅब जी आहे ती आपल्याला क्लोज करता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण आपलं हे प्रमाणपत्र ईमेलवर कधीही मिळवू शकतो. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.